मुरांबा या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागामध्ये रमा आता सगळ्यांना सांगत असते की आपले नवरे आपल्याशी खोटं बोलतायत आणि आता आपल्याला फसवतायत. याच्यावरती आरती म्हणते, हो पण आपले नवरे आपल्यासोबत असं वागू शकतात याच्यावरती माझा तर विश्वासच बसत नाही आहे. का बरं ते आपल्याशी असं वागत असतील? तितक्यात तिथे रेवा येते. रेवा आगीत तेल ओतत म्हणते, बरोबर आहे, कारण का शेवटी ते पुरुष आहेत ना. पुरुषांचा पाय हा भटकतोच, पुरुषांचा पाय सरकतो आणि ते नको त्या मार्गाला लागतात. त्यावरती आता मात्र रमा म्हणते, नाही असं काही नाही आहे, मला माहिती आहे. त्याच्यावर जान्हवी म्हणते, हो रेवा तू आमचे कान भरू नकोस. पण रेवा गेल्यावर ती जान्हवी म्हणते, मला पण असं वाटते ते कोणत्या तरी फिल्म स्टार म्हणजे सनी लिओनीला वगैरे पाहायला नसतील ना गेले. रमा म्हणते, पण सनी लिओनी खूप सुंदर आहे ना. याच्यावरती जान्हवी म्हणते, हो पण शेवटी ती फिल्म स्टारच ना. आपले नवरे आपल्याला सोडून तिकडे का बरं गेले असतील? याच्यावरती रमा म्हणते, दीपिका पदुकोण असेल का ती? जान्हवी म्हणते, पण तरी पण त्या फिल्म स्टारच ना. असं म्हणत या सगळ्यांची चर्चा चालू असताना तिकडे बाहेर पुरुषांची वेगळीच चर्चा चालू असते. अभि सांगत असतो, आता आपण जायचं कसं? आपण ना आनंदादा घाबरतोय म्हणून, नाही तर मेन दरवाजानेच गेलो असतो. पण आत्ता दोरी पण लांबडी इतकी नाही आहे. त्याच्यावरती अक्षय म्हणतो, एक काम करूया, आपल्या बायकांच्या साड्या इथे वाळत घातल्यात ना, या साड्यांची मस्त दोरखंड तयार करू आणि त्या दोरखंडाने आपण आता खाली उतरूया. काय चालतंय का? याच्यावरती आनंद म्हणतो, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या अभिची शरीरयष्टी बघता मला नाही वाटत की त्याला हे सगळं जमेल म्हणून. अभिला हे जमेल असं मला वाटत नाही आहे. असं म्हणत आनंद अभिची चेष्टा करतो. अभि म्हणतो, नाही या गणपतीत मी मोदक थोडे जास्त खाल्लेत म्हणून. पण हे बॉडी शेमिंग करणं ना मला तुमचं काही पटत नाही आहे. हे बॉडी शेमिंग नाही करायचं. असं म्हणत अभि चिडलेला असतो. तोपर्यंत इकडे आता रमा त्यांचं बोलणं ऐकत असते. ते लोक बोलत असतात, काय तिची नजर आहे, काय ती मुलगी दिसते, एका नजरेमध्ये सगळे आऊट. असं म्हणत रमा ऐकत असताना रेवा म्हणते, ऐकलंस रमा काय बोलतायत ते? तुला कळतंय का? तुझा नवरा आता तुझा राहिलाच नाही आहे. ते न एखाद्या दुसऱ्या मुलीबद्दल बोलतायत. रमा म्हणते, दुसरी मुलगी म्हणजे कोण? एखादी सिनेस्टार असेल. मला नाही का रणबीर कपूर आवडतो, तसंच त्यांना दुसरं कोणी आवडत असेल. याच्यावरती रेवा सांगते, अगं पण तरीसुद्धा तुझ्यापेक्षा दुसरी कोणती तरी मुलगी अक्षयला आवडते. तुला काहीच नाही वाटत आहे? रमा म्हणते, नाही मला नाही काही वाटत. पण रमाला आतून थोडंसं दुःख झालेलं असतं. ती आता इकडे जान्हवी आणि आता आरती यांना सांगायला येते, खरंच आपले नवरे खूप लबाड निघाले हां. मी त्यांचं बोलणं ऐकलं, काय बोलत होते ते, म्हणजे ती अशी दिसते, ती तशी दिसते. मला असं वाटतंय आपण न यांना आता या सगळ्यामध्ये अडकवायलाच पाहिजे, काहीतरी करायलाच पाहिजे लवकरात लवकर, जेणेकरून हे त्यांना भेटायला जाणार नाहीत. आणि तिघीजणी काहीतरी युक्ती करत असतात. त्यावरती जान्हवी म्हणते, आता आपण आपल्यातच कॉम्पिटिशनच ठेवूया का? म्हणजे त्यांना कुठेच जाता येणार नाही. मग कॉम्पिटिशन काय करायची? म्हणून ते आता रमाकांतला भेटायला येतात. रमाकांतला भेटायला आल्यावरती आता मात्र इकडे जान्हवी सांगते की काहीतरी कॉम्पिटिशन ठेवूया त्यांना थांबवण्यासाठी. तितक्यात हे तिघंजणं खाली येतात आणि बाहेर जायला निघतात. तर आता रमाकांत म्हणतो, तुम्ही तिघं कुठे निघालात? इथे घरामध्ये आपण कॉम्पिटिशन ठेवण्याचा विचार करतोय. अक्षय म्हणतो, आलो, आम्ही पान घेऊन आलो. जान्हवी म्हणते, मग मी पण सोबत येणार. रमा म्हणते, हो तर मग मी पण सोबत येणार, चला. असं म्हणत सगळेजण त्यांच्यासोबत निघतात. अक्षय म्हणतो, नाही आम्ही पानाचा बेत कॅन्सल केला आहे, आम्ही ऑनलाईन पान ऑर्डर करतो, आम्ही आतमध्ये आहोत. असं म्हणत तिघंजणं आता खोटं बोलून आत निघून जातात. तिघंजणं आत निघून गेल्यावरती आता इकडे रमाकांत सांगतो, आपण न आरतीचं तबक सजवायची कपल कॉम्पिटिशन घेतोय. रमा म्हणते, मग आपल्या नवऱ्यांना पण आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करूया. म्हणून त्यांना बोलवण्यासाठी रमा बाहेर जाते आणि पाहते तर काय, सगळेजण साडीचा दोरखंड बनवून त्या गॅलरीतून खाली उतरलेले पण असतात आणि दारामधून मेन गेटमधून पुढे गेलेले सुद्धा असतात. आता मात्र जान्हवीला मोठा धक्काच बसतो आणि हे सगळेजण आपल्याला फसवत होते आणि निघून पण गेले म्हणून तिघीजणी खूप अपसेट होतात आणि त्या दाराकडे पाहतच बसतात. आपले नवरे तर खूप बिलंदर निघाले म्हणून सगळेजण चिडलेले असताना रेवा येते आणि म्हणते, कळलं तुमचे नवरे किती हुशार आहेत ते, तुम्हाला असंच टाकून इथून निघून गेलेले आहेत. तुम्हाला कळतंय का? आता जान्हवी, आरती आणि रमा तिघीही जणी चिडतात आणि आपापल्या रूममध्ये येऊन त्यांना फोन करत असतात. आरती विचार करते, मला न सांगता अभि असं पहिल्यांदाच वागलाय, मला तर अभिचं वागणं काहीच कळत नाही. तितक्यात तिघंजणं त्यांचं काम आटपून घरी पण येतात. घरी आल्यावर ती पाहतात तर काय, तिथे असलेला साडीचा बनवलेला दोर हा अचानक गायब झाल्यामुळे अभि म्हणतो, हे काय घडलं? आपल्या साडीचा दोर तर इथेच होता, अचानकपणे हा दोर गायब कसा झाला? आता आपण वरती कसं चढणार? त्यावरती अक्षय म्हणतो, वरती चढणार कसं, याच्यापेक्षा वरती वळून एकदा बघा काय आहे ते. तिघंजणं वरती वळून पाहतात तर समोर तिघीजणी उभ्या असतात. त्या तिघांची वाट पाहताना आता तिघांचं सगळं भांडं फुटलेलं असतं.
त्यावरती अक्षय म्हणतो आता आपल्याला काहीही लपवण्यात अर्थ नाही आहे, आपलं भांडं फुटलेलं आहे. आणि तिघंजणं तिघींच्या समोर जातात. रमा म्हणते असं कुणाला भेटायला गेला होतात, कोण सिनेस्टार होती जिला तुम्हाला भेटायचं होतं? जान्हवी म्हणते बरोबर आहे, कोणीतरी सुंदरी असेल, अप्सरा, म्हणून तिला हे असे भेटायला गेले असतील. अभि म्हणतो काय बोलताय तुम्ही? याच्यावरती रमा म्हणते मी ऐकलं ना, तुम्ही म्हटला होतात की तिला पाहिल्यावरती विकेट पडते आणि हे आणि ते, मी सगळं ऐकलेलं आहे. त्याच्यावरती अक्षय म्हणतो अगं विकेट पडते म्हणजे मी काय म्हणत होतो की ती क्रिकेटर आहे आणि तिच्यासमोर भल्या भल्यांची विकेट पडते असं म्हणत होतो, आणि ती आहे स्मृती मंदाना, असं म्हणत अक्षयने खूप मोठा खुलासा केलेला असतो. त्यावरती आता सगळ्यांना धक्का बसतो. म्हणजे आपण कोणीतरी सिनेस्टार आहे म्हणून विचार करत असताना ती सिनेस्टार नसून स्मृती मंदाना ही एक क्रिकेटर आहे. जान्हवी म्हणते नाही नाही, ती रश्मिका मंदाना असेल, म्हणजे ना ती एक ॲक्ट्रेस आहे. याच्यावरती अभि म्हणतो अगं नाही वहिनी, ती स्मृती मंदानाच होती क्रिकेटर. याच्यावरती रमा म्हणते हो जान्हवीताई, ती स्मृती मंदाना क्रिकेटर आहे जी बॉलिंग करते, बॅटिंग करते, बरंच काही करते आणि तिला अवॉर्ड पण मिळालेला आहे. त्याच्यावरती अभि म्हणतो अरे वा, हिला रमाला तर खूप काही माहिती आहे, बापरे किती माहिती आहे अक्षय, बघ आपल्यापेक्षा जास्त. जान्हवी म्हणते रमा तू साधी भोळी आहेस, तुला ना गोष्टी कळतच नाही आहेत, ही लोकं तुला फसवतायत, तू फसतेस. रमा म्हणते नाही हो. त्यावरती अभि म्हणतो फोटो बघायचा आहे. मग अक्षय फोटो दाखवतो. सगळ्यांच्या समोर फोटो दाखवल्यावरती आता मात्र शहानिशा होतो की ती स्मृती मंदानाच असते आणि सगळेजण आता मात्र एकदम चकित होतात. रमा म्हणते मग मला पण घेऊन जायचं ना तिला बघायला. याच्यावरती रमाकांत म्हणतो आता आपल्याला कॉम्पिटिशन करायची की नाही तबक सजवायची, तर सगळ्यांनी याच्यात पार्टिसिपेट करा. रेवा हे ऐकते आणि म्हणते रमाला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकून देणार नाही. जान्हवी म्हणते तुम्ही आमची मदत करायची. इकडे रमाच्या डोळ्यामध्ये रेवा मुद्दाम काहीतरी टाकते जेणेकरून रमाला त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग नाही घेता येणार. रमा डोळे चोळत असते, अक्षय डोळे पुसत असतो. आय्याची म्हणतात 3 जोड्या आहेत ना, मग या 3 जोड्यांना आता कॉम्पिटिशन झाली पाहिजे, रेवा आता भाग घेईल. रमाच्या ऐवजी रेवा भाग घेणार म्हटल्यावरती रेवाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आता खरंच रेवा भाग घेणार की अक्षय रमाला या सगळ्यामध्ये मदत करणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.